सकाळी तयार होऊन सुमेधा ड्युटीवर जाण्यासाठी बाहेर पडली. डॉक्टर रमेश आहुजाच्या कॉटेजवरनं जाताना नकळत तिची पावलं थबकली. विक्रांत उठला असेल का? रात्री त्याला नीटशी झोप लागली असेल का? का तोही आपल्यासारखाच? मनात विचार येता सुमेधा कॉटेजचं फाटक उघडून आत शिरली. बेडरूमचं दार हलकेच उघडून तिने आत डोकावलं तर विक्रांत नुकताच उठून बेडवर बसला होता. दोन्ही हात ताणून आळस देत होता. गुड मॉर्निंग. 2 पावलं आत येत ती म्हणाली, मॉर्निंग. विक्रांत तिच्याकडे बघून प्रसन्न हसला. रात्री झोप कशी लागली? एकदम गाढ. म्हणून तर लगेच सकाळी जाग आली. तुला? आमचं काय नेहमीचंच आहे. रात्री कितीही उशिरा झोपलं तरी सकाळी हमखास जाग येतेच. मग आपण रात्रभर जागेच होतो हे त्याच्या लक्षात येऊ नये म्हणून विषय बदलत तिने विचारलं, बेड टी घेतलात का नाही? नाही, आता भोलारामला आवाज देणारच होतो. आजचा प्रोग्रॅम लक्षात आहे ना? अर्थात. तुम्ही 3:30-4पर्यंत नक्की याल ना परत? अगदी. मग 5 वाजता चहा घेऊन आपण लगेच मंकी पॉईंटला जाऊ. विक्रांतने मान डोलावली. मी तर अजूनही तुम्हाला म्हणतेय, चंदीगडला जाण्यापेक्षा आज तुम्ही दिवसभर छानपैकी आराम करा. सुमेधा पुन्हा एकदा त्याला चंदीगडला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत म्हणाली. 1 दिवसाचा तर प्रश्न आहे. उद्या आपण शिमल्याला जातोच आहोत. तिथे तुम्हाला तुमच्या आवडीची व्हिस्की आणि सिगरेट मिळू शकेल. सिमल्यामध्ये बरीच वाईन शॉप्स आहेत. तू मला चंदीगडला जाण्यापासून का रोखतीयस हे माझ्या लक्षात आलं आहे. तुला वाटतंय मी एकदा इथून बाहेर पडलो की परत येणार नाही, खरं आहे ना? हो. सुमेधा मान खाली घालत हलक्या आवाजात म्हणाली. मला भीती वाटतेय. चंदीगड तुम्हाला दिल्लीची आठवण करून देईल आणि मग तुम्ही... नाही सुमेधा, आज तरी मी नक्की परत येईन. आज तुझ्याशी मला बरंच काही बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? संध्याकाळी सांगेन ना. ठीक आहे, मग आत्ता निघते. ड्युटीवर जायचं आहे. ड्युटी? खरं सांगू का सुमेधा, तुला असं काम करताना बघून मला फारसा आनंद होत नाही आहे. काम केलं नाही तर मग वेळ कसा जाईल माझा? हां, तेही बरोबर आहे म्हणा. सगळं बरोबर आहे, पण त्यातलं नेमकं काय बरोबर आहे ते मात्र तुम्ही कधी सांगत नाही. सुमेधानं एक दीर्घ निश्वास सोडला आणि म्हणाली, अच्छा निघते मी, संध्याकाळी भेटू. सुमेधा गेली, पण तिने लावलेल्या सेंटचा सुगंध मात्र मागे दरवळत राहिला होता. विक्रांत काही वेळ तसाच बसून राहिला. मग त्यांनी भोलारामला हाक मारून कॉफी आणायला सांगितलं. कॉफी पिऊन झाल्यावर विक्रांत आंघोळीला गेला. तो आंघोळ आटोपून आला तेव्हा भोलाराम नाश्ता घेऊन आला होता. विक्रांत नाश्ता करत असताना भोलारामने विचारलं, साहेब तुम्ही चंदीगडला जाणार? हो. का? अरे माझी व्हिस्की आणि सिगरेट संपल्या आहेत, त्या आणल्या पाहिजेत. मग तेवढ्यासाठी तुम्ही कशाला जाताय साहेब? मी जातो की. आणि तू गेल्यावर मेमसाबसाठी जेवण कोण बनवणार? बनवून जाईन मी. तुझ्या मेमसाबनी सांगितलं तुला हे? हां, नाही नाही. भोलाराम त्याची नजर पलीकडे करत घाईघाईनं मान नकारार्थी हलवत म्हणाला, अरे तुझ्या मेमसाबला वाटतं मी चंदीगडला गेल्यावर तिथून परस्पर दिल्लीला निघून जाईन, खरं आहे ना? भोलाराम काही न बोलता गपचूप तसाच उभा राहिला. हे बघ, तुझ्या मेमसाबला सांग, काळजी करू नको, मी 4 वाजेपर्यंत परत येईन. काय? भोलारामने नुसती मान डोलावली. 10च्या सुमाराला विक्रांत चंदीगडला जाण्यासाठी बाहेर पडला. मुख्य रस्त्याला लागल्यावर त्यांनी कारचा स्पीड वाढवला आणि त्याचबरोबर त्याच्या विचारांचा स्पीड कार चालवता चालवता वाढायला लागला. त्याच्या डोक्यात सुमेधाचेच विचार घोळायला लागले होते. आज संध्याकाळी सुमेधाशी मनमोकळेपणानं बोलायचं त्याने ठरवलं होतं, पण काय आणि कसं बोलावं तेच त्याला समजत नव्हतं. आजवर आपलं मन त्यांनी कधीच कुणासमोर उघडं केलं नव्हतं. सिमरन समोरही नाही. पण निदान सिमरन असताना त्याला ही अशी एकटेपणाची जाणीव तरी कधी झाली नव्हती. सिमरन गेल्यावरही त्यांनी आपलं एकटेपण आतल्या आत दाबून टाकत स्वतःला कामाच्या व्यापात बुडवून घेतलं होतं. पण आता इथे आल्यावर, सुमेधाला भेटल्यावर या एकटेपणाची जाणीव त्याला प्रकर्षानं झाली होती. तो समजत होता त्यापेक्षाही त्याचं आयुष्य उजाड वाळवंटी झालं होतं. पैसा होता, पण त्यातला फोलपणा आत्ता त्याच्या लक्षात आला होता. या पैशाचा उपभोग घ्यायला त्याच्याजवळ कोणीच नव्हतं.
सुमेधा, जिचं आयुष्य श्रीमंतीत गेलं, ती एक क्लार्क टाईप मामूली नोकरी करत होती आणि दिशा, त्याची मुलगी, एका उद्योगपतीची मुलगी, एका सर्वसामान्य मुलीसारखी सिमल्याच्या एका साधारण शाळेत शिकत होती. काय अर्थ होता त्याच्याकडच्या पैशाला? त्याचा हा पैसा त्याला स्वतःला देखील हवं ते समाधान, हवी ती शांती देऊ शकत नव्हता. पैसा हेच सर्वस्व मानून आजवर तो स्वतःलाच फसवत आला होता. पण आता यापुढे? या 10 वर्षात सुमेधा खूपच बदलली होती. आता ती एक परिपक्व विचारी स्त्री वाटत होती. ज्या हट्टी हेकेखोर स्वभावापायी तिला त्याच्यापासून वेगळं व्हायला लागलं होतं, तो हट्ट, तो हेकेखोरपणा आता राहिला नव्हता. तिला आपली चूक समजली होती आणि त्या चुकीची शिक्षाही तिने भोगली होती. 45 हे काही विरक्ती यायचं वय नाही. मनात आणलं तर तो पुन्हा विवाह करू शकत होता. सगळेजण, अगदी सुमेधा देखील त्याला पुन्हा विवाह करायला सांगत होती. पण ह्या वयात एखाद्या तरुण 25ल्या मुलीशी केलेला विवाह कुठल्याही अर्थानं यशस्वी होऊ शकत नव्हता. त्यातून कदाचित भयानक अनर्थही घडू शकत होता. 25ली मुलगी रात्रभराची साथी तर बनू शकत होती, पण आयुष्यभराची जीवनसाथी बनू शकत नव्हती. विक्रांतच्या विचारांची गाडी वेडी वाकडी वळणं घेत धावत होती. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा विचार. या विचारांच्या तंद्रीत घाट केव्हा पास झाला तेही त्याला कळलं नाही. कालका कधीच मागे पडलं होतं. तो चंडीगडमध्ये पोचला तेव्हा 1 वाजायला आला होता. चंडीगड त्याला नवीन नव्हतं. तो अनेकदा कामानिमित्त चंडीगडमध्ये आला होता. इथे त्याचे अनेक मित्र होते. एका वाईनशॉपसमोर गाडी थांबवून त्याने व्हिस्कीच्या 4 बाटल्या खरेदी केल्या. सिगरेटचा स्टॉक घेतला. ज्याच्यासाठी तो आला होता ते काम तर झालं होतं. आता एखाद्या चांगल्याशा रेस्टॉरंटमध्ये लंच घ्यायचं आणि लगेच परत जायला निघायचं. लंचसाठी रेस्टॉरंटचा शोध घेत असताना त्याच रस्त्यावर त्याच्या एका मित्राचं, निर्मलचं ऑफिस असल्याचं त्याला आठवलं. निर्मलशी त्याचे व्यावसायिक संबंध असले तरी त्याच संबंधातून त्यांची चांगल्यापैकी मैत्रीही झाली होती. आता इथवर आलोच हो तर 5-1 मिनटं निर्मलला भेटावं, जमल्यास त्याला लंचसाठी बाहेर काढावं, असा विचार करून विक्रांतनं निर्मलच्या ऑफिससमोर कार उभी केली. निर्मल ऑफिसमध्येच होता. विक्रांतनी शिपायामार्फत व्हिजिटिंग कार्ड आत पाठवलं. 5 मिनिटात स्वतः निर्मल आपल्या केबिनमधनं उठून बाहेर आला. अरे व्हॉट अ सरप्राईज! विक्रांतच्या हातात आपला हात देऊन निर्मलला प्रसन्न हसत म्हणाला. अरे तू तर मला आश्चर्याचा धक्का दिला. हां, माझी सरप्राईज व्हिजिट समज. अच्छा, चल आज जाऊ. विक्रांतचा हात धरून निर्मल त्याला आपल्या केबिनमध्ये घेऊन आला. केबिन चांगली प्रशस्त होती. मधोमध भला थोरला काचेचा टॉप असलेला टेबल होता. त्यावर 3 फोन होते. एका बाजूला 3 कोच होते. त्यातल्याच एका कोचावर विक्रांतला बसायची खूण करत निर्मल त्याच्या समोरच्या कोचावर बसला. हां बोल, आज अचानक कसा काय? अरे असाच. दिल्लीहून येतोयस ना? नाही नाही. नाही मग? कसोलीहून. कसोलीहून? तिथे तुझं काय काम? माझ्या कानपूर ब्रँचचा मॅनेजर प्रेम तिथे ॲडमिट होता. त्यांनी पाठवलेली तार मला मिळाली, पण उशिरा. मी कसोलीला पोचलो तेव्हा प्रेमनं या जगाचा निरोप घेतला होता. त्याचा भाऊ त्याची बॉडी घेऊन निघून गेला होता आणि तिथेच माझी सुमेधाशी भेट झाली. सुमेधाशी? हो. मग ती सुमेधा कसोलीत काय करतीये? अरे प्रेमला जिथे ॲडमिट केलं होतं ना, त्याच सॅनेटोरियममध्ये ती नोकरीला आहे. तिनेच मला थांबवून घेतलं आहे. आज 3 दिवस मी कसोलीतच आहे. विस्की आणि सिगरेट संपल्या होत्या, त्या घेण्यासाठी मी चंडीगडला आलो. अरे मला एक फोन करायचा, मी पाठवून दिले असत्या ना. नाही, ते लक्षातच नाही ना आलं. जाऊ दे, निदान त्यानिमित्तानं तुझी भेट तर झाली. मग आता काय प्रोग्राम आहे? अरे प्रोग्राम काय, परत कसोलीला जायचं. परत? हां, उद्या शिमल्याला जायचं आहे. शिमल्याला कोण आहे आता? दिशा. दिशा? हां, म्हणजे तुझी मुलगी. हो, बरीच मोठी झाली असेल ना रे? हां, शिमल्याच्या एका शाळेत आहे 12वीमध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं, कसोलीहून तू सकाळीच निघाला असशील, लंच वगैरे घेतलं आहे? नाही ना, त्यासाठी रेस्टॉरंट शोधत होतो, तेवढ्यात तुझी आठवण झाली, म्हटलं तुला भेटून जावं. बरं झालं आलास. माझाही अजून लंच व्हायचा आहे, दोघं बरोबरीनं घेऊ. चालेल की.
विक्रांतनं संमती दिली आणि म्हणाला, निर्मल, मी जरा दिल्लीला फोन करतो." "कर की." "दिल्लीला डायरेक्ट नंबर काय आहे?" निर्मलने नंबर सांगितला. विक्रांतने आपल्या ऑफिसचा नंबर डायल केला. "येस." पलीकडून टेलिफोन ऑपरेटरचा आवाज आला. "मिस्टर सोधी आहेत?" "आपण कोण बोलताय सर?" "विक्रांत." "ओह, आय एम सॉरी सर. गुड आफ्टरनून सर." टेलिफोन ऑपरेटर एकदम गडबडून गेली होती. "इट्स ऑल राईट." काही क्षणातच सोधीचा आवाज त्याच्या कानात शिरला. "येस. हॅलो मिस्टर सोधी." "सर, तुम्ही?" "हो, मी." "बरं झालं सर तुम्ही फोन केला. मी तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचं या विचारत होतो." "का रे, काय झालं बाबा?" "सर, अहो आपलं ते 25 लाखांचं टेंडर पास झालं आहे." "काय सांगतोयस? व्हेरी गुड." विक्रांत उजळत्या चेहऱ्याने म्हणाला. "सर, तुम्ही जर दिल्लीच्या आसपास असाल तर प्लीज अर्ध्या तासासाठी ऑफिसमध्ये येऊन जा." "अरे नाही सोधी, मी या क्षणी दिल्लीपासून 150 किलोमीटर लांब आहे आणि सोमवारपर्यंत तरी मी दिल्लीत येऊ शकत नाही." "अहो पण सर, कॉन्ट्रॅक्ट पेपरवर तुमची सही आवश्यक आहे आणि कॉन्ट्रॅक्ट पेपर 7च्या आत सबमिटही करायचे. ते जर वेळेत नाही सबमिट केले तर ऑर्डर आपल्या हातातून जाईल सर. सर, ही ऑर्डर आपण हातची जाऊ देता कामा नये सर. या ऑर्डरसाठी तुम्ही किती धावपळ केली होती हो." "ते सगळं ठीक आहे सोधी, पण सोमवारच्या आत मी नाही येऊ शकत." "सर, अहो 25 लाखाचा प्रश्न आहे." "सर, तुम्ही प्लेनने नाही का येऊ शकणार?" "नाही रे." "सर, या ना तुम्ही, कसंही करून तुम्ही यायला हवं सर." "सोधी, हा तुझा हुकूम आहे?" "नाही सर, हुकूम नाही, पण अरे काय भानगड काय आहे?" त्यांचं बोलणं ऐकत असलेल्या निर्मलनं विचारलं. "सोधी, एक मिनिट आहे." विक्रांतने माऊथपीसवर हात ठेवला आणि निर्मलला म्हणाला, "अरे माझा मॅनेजर मला दिल्लीला बोलवतोय. अर्ध्या तासासाठी तरी येऊन जा म्हणतोय. 25 लाखाचं आमचं एक टेंडर पास झालं आहे. त्या टेंडरसाठी मी गेले 3 महिने धावपळ करत होतो. आता फक्त माझ्या सहीसाठी सगळं अडलं आहे. पण मला जाणं शक्य कसं आहे? आज संध्याकाळपर्यंत मी कसोलीला असायला पाहिजे." "अरे प्लेननं जाणंही तुला शक्य नाही, कारण दिल्लीला जाणारं एकही प्लेन आत्ता नाही. बट यू डोंट वरी." निर्मल आपल्या रिस्टवॉचमध्ये बघत म्हणाला. "हे बघ, आत्ता 1:30 वाजतोय. आत्ता लगेच जर तू निघाला तर 5 वाजेपर्यंत दिल्लीला पोचू शकतोस. अर्ध्या तासात सगळं काम आटोपून परत येऊ शकतोस. रात्री 9पर्यंत कसोलीला पोचू शकतोस." "अरे पण हे कसं शक्य आहे निर्मल?" "अरे सगळं शक्य आहे. आखिर ये निर्मल किस मर्ज की दवा आहे. हे बघ, मी माझा ड्रायव्हर देतो. माझ्याकडे मर्सिडीज आहे. 4 तासात ड्रायव्हर तुला दिल्लीला पोचवेल. तुझी कार मी दुसऱ्या ड्रायव्हरच्या हाती कसोलीला पोचवायची व्यवस्था करतो. दिल्लीचं काम आटोपलं की तू त्याच मर्सिडीजनी कसोलीला जा. फिनिश." "असं होऊ शकतं?" "का नाही होऊ शकत?" "मग ठीक आहे. तू ड्रायव्हरला मर्सिडीज तयार ठेवायला सांग." विक्रांतनं माऊसपीसवरचा हात बाजूला काढला. "सोधी, मी 5 वाजेपर्यंत ऑफिसला येतोय. सगळे पेपर तयार ठेव." "येस सर. थँक्यू सर." विक्रांतनं रिसिव्हर क्रिडलवर ठेवला. "आणि तुझा लंच?" "तर लंचला मार गोळी. एक डबल पेक स्कॉच दे." निर्मलनी लगेच कपाटातून बाटली आणि ग्लास काढला. अर्धा ग्लास भरला, विक्रांतच्या पुढे केला. विक्रांतने ग्लास तोंडाला लावून एका दमात रिकामा केला. "कार तयार आहे?" रुमालानं ओठ टिपत त्याने निर्मलला विचारलं. "एकदम तयार आहे. टँकसुद्धा फुल आहे." "माझी कार कसोलीला पोचवायला विसरू नका." विक्रांतनी पुन्हा एकदा आठवण करून दिली. "यू डोंट वरी यार. तुझ्या कारचा नंबर काय आहे?" विक्रांतने आपल्या कारचा नंबर सांगितला. मग निर्मलचा निरोप घेत म्हणाला, "चल निघतो मी. सोमवारी दिल्लीला परतताना तुला भेटतो." "एका अटीवर." "अट?" "सोमवारची रात्र तुला माझ्याकडे काढायला पाहिजे." "अरे डन." विक्रांत हसून म्हणाला. निर्मलबरोबर पुन्हा एकदा हात मिळवून विक्रांत तिथनं बाहेर पडला. सुमेधा नेहमीच्या वेळेपेक्षा तासभर आधीच ऑफिसच्या बाहेर पडली. आज सकाळपासूनच ती काहीशी उत्तेजित झाली होती. विक्रांत आज तिच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलणार होता. त्यांनीच तसं तिला सांगितलं होतं. काय बोलायचं असावं त्याला? कोणत्या संदर्भात बोलणार होता तो? त्याच्या पुढच्या आयुष्याबद्दल? का आपल्याबद्दल? का दोघांबद्दल? हे आणि असेच प्रश्न दिवसभर तिच्या डोक्यात घोळत होते. आज कामावरही तिचं असावं तेवढं लक्ष नव्हतं. कधी एकदा संध्याकाळ होते असं तिला झालं होतं. आजची संध्याकाळ आणि रात्र तिच्या दृष्टीनं फार महत्त्वाची ठरणार होती. म्हणूनच 4 वाजताच ती ऑफिसमधनं बाहेर पडली.
विक्रांत आत्तापर्यंत चंडीगडहून परत आला असेल, तिची वाट पाहत असेल. चहा झाला की मंकी पॉईंटला जायला निघायचं. आज हाताशी भरपूर वेळ असणार होता. मंकी पॉईंटला एखादी निवांत जागा पाहून बसायचं, खूप वेळ, अगदी अंधार पडेपर्यंत. तो जे काही सांगणार आहे, बोलणार आहे, ते ऐकायचं. सुमेधानं मनातल्या मनात सगळं काही ठरवलं होतं. ती डॉक्टर रमेश आहुजेच्या कॉटेजसमोर आली. कॉटेजच्या फाटकाजवळ तिची पावलं रेंगाळली. कॉटेजच्या मुख्य दाराकडे तिने बघितलं. दार बंद होतं. नुसतं बंदच नव्हतं, तर त्याला कुलूपही लटकत होतं. याचा अर्थ विक्रांत अजून परत आला नव्हता. काही हरकत नाही, येईल एवढ्यात. सुमेधा आपल्या कॉटेजमध्ये आली. अरे मेमसाब, तुम्ही? सुमेधाला एवढ्या लवकर आलेलं बघून भोलारामने आश्चर्याने विचारलं. तब्येत ठीक आहे ना? भोलारामनं काहीशा काळजीच्या स्वरात विचारलं. काळजी करू नकोस रे, मला काही झालेलं नाही आहे. मी आज मुद्दाम लवकर आले. चहा घेऊन आम्ही लगेच मंकी पॉईंटला जाणार आहोत. काल आम्हाला तिथे पोचायला खूप उशीर झाला ना, त्यामुळे साहेबांना नीटसं काही पाहताच आलं नाही. म्हणून आज आम्ही लवकर निघणार आहोत. तू चहाची तयारी कर. सुमेधाने आपल्या लवकर येण्याचं स्पष्टीकरण दिलं. चहाबरोबर खायला काय करू? समोसे किंवा कचोरी बनव. आणखीन काही तुला बनवायचं असेल तर ते बनव. ठीक आहे, मी वॉश घेते. सुमेधा बाथरूममध्ये गेली. तिने हातपाय तोंड धुतले, डोळ्यांवर गार पाण्याचे हबके मारले. नॅपकिननं चेहरा टिपत ती बेडरूममध्ये गेली. वॉर्डरोबमधून तिने अमेरिकन जॉर्जेटची हलक्या निळ्या रंगाची साडी काढली. चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला. साडी ब्लाऊज बदलून केसावरून कंगवा फिरवला. ड्रॉवरमधून सेंटची बाटली काढून दोन्ही खांद्यांना, काखेत, मानेजवळ सेंट लावलं. सगळं काही मनासारखं झालं आहे याची खात्री पटल्यावर ती आरशासमोर उभी राहिली. आरशात दिसणाऱ्या आपल्या छबीकडे बघून ती मनोमन खुश झाली. आज नेहमीपेक्षा जरा जास्तच मन लावून तिने आपला साज शृंगार केला होता. काही क्षण का होईना विक्रांत आपल्याकडे पाहत राहील याची तिला खात्री होती. आपलं सगळं आवरून ती हॉलमध्ये आली तेव्हा 4:30 वाजून गेले होते. भोलाराम? हॉलमध्ये येताच तिने हाक मारली. आलो मेमसाब म्हणत भोलाराम किचनमधनं बाहेर आला. जरा डॉक्टरांच्या कॉटेजवर जाऊन बघ बरं, साहेब आलेत का? मान डोलावत भोलाराम दाराकडे वळला. चहाबरोबरचं खाणं तयार आहे ना? हां, समोसे बनवून ठेवलेत, फक्त तळायचे बाकी आहेत. तुम्ही सांगितलं की लगेच गरमागरम तळून देतो. बरं जा, साहेबांना बघून ये. आले असले तर लगेच त्यांना घेऊनच ये. भोलाराम बाहेर पडला. सुमेधा खुर्चीवर बसून वाट पाहायला लागली. भोलाराम परत आला. मेमसाहेब, दाराला कुलूप आहे, साहेब अजून आले नाहीत वाटतं. असू दे, येतील एवढ्यात. लांबचा प्रवास आहे, थोडं मागे पुढे होणारच. सुमेधा हे भोलारामला सांगत होती का स्वतःला समजावत होती? भोलाराम पुन्हा किचनमध्ये आपल्या कामाला निघून गेला आणि सुमेधा तशीच हॉलमध्ये बसून विक्रांतची वाट पाहायला लागली. घड्याळाचे काटे आपल्या गतीनं चालत राहिले. सुमेधा वाट पाहत राहिली. एखाद्या हलक्याशा चाहुलीनेही तिचे कान टवकारले जात होते. चढण चढून येताना एखाद्या कार किंवा बसचा आवाज तिच्यापर्यंत पोचत होता. अशा एखाद्या कारचा आवाज आला की तिचा चेहरा उजळायचा आणि कारचा आवाज दूर दूर जात ऐकू येईनासा झाला की पुन्हा तिचा उजळलेला चेहरा कोमेजून जायचा. घड्याळात 5 वाजले तरीही विक्रांतचा अजून पत्ता नव्हता. सुमेधा उठून बाहेर आली आणि पॅसेजमध्ये येरझाऱ्या घालत राहिली. हळूहळू तिच्या मनात शंकेनी घर करायला सुरुवात केली. काहीही झालं तरी आत्तापर्यंत विक्रांतने यायला हवं होतं. लांबचा प्रवास झाला म्हणून काय झालं? सकाळी 10 वाजता तो बाहेर पडला आहे. कुठल्याही परिस्थितीत ह्या वेळेपर्यंत तो इथे पोचायलाच हवा होता. त्यांनी तिला शब्द दिला होता आणि विक्रांत शब्दाचा पक्का होता. मग काय झालं असेल? कदाचित चंडीगडमध्ये त्याला कोणी मित्र भेटला असेल, त्याच्याशी गप्पा मारत बसला असेल. बिझनेस गप्पा सुरू झाल्या की विक्रांतला कसलंही भान राहत नाही आणि या गप्पांच्या जोडीला व्हिस्की असेल तर मग बघायलाच नको. पण तरीही एवढा वेळ? कारण रस्त्यात तिची कार नादुरुस्त वगैरे झाली असेल. तसं असेल तर कार दुरुस्त करून यायला वेळ लागणार. पण विक्रांत कारच्या बाबतीत अगदी पर्टिक्युलर आहे. असली खटारा काळ तो जवळ बाळगतच नाही. 5:30 वाजून गेले तेव्हा मात्र सुमेधाची छाती धडधडायला लागली. मनात नको नको ते विचार यायला लागले.
विक्रांतच्या कारला काही अपघात वगैरे तर झाला नसेल? या डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या रस्त्यावर नेहमीच असे अपघात घडतात. नाही नाही, असं नाही होणार. विक्रांतचं ड्रायव्हिंग किती सफाईदार आहे. आजवर किती लांब लांबचा प्रवास त्यांनी केला आहे कारने. त्याला काही एक होणार नाही. कोणत्याही क्षणी तो आपल्यासमोर येऊन उभा राहू शकतो. सुमेधा मनात येणाऱ्या शंका कुशंका दूर करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या मनाची बेचैनी मात्र क्षणाक्षणाला वाढत चालली होती. राहून राहून तिचं लक्ष रिस्टॉचकडे जात होतं आणि घड्याळाचे काटे तिची अस्वस्थता आणखीन वाढवत होते. मेमसाहेब, साहेब अजून आले नाहीत. तुमच्यासाठी चहा आणू? नाही, नको. पण चहाची वेळ निघून चालली आहे. तुम्ही रोज 5 वाजता चहा घेता, आता 6 वाजायला आले. नको, मी साहेब आल्यावर त्यांच्याबरोबर चहा घेईन. पण आता अंधार पडायला लागला आहे. अहो, काहीतरी काम निघालं असेल, मध्ये कुठेतरी थांबले असतील. तुम्ही चहा घ्या. उगाच त्यांच्यासाठी थांबण्यात नाही. ते आल्याशिवाय मी चहा घेणार नाही, सुमेधा काहीशा हट्टी स्वरात म्हणाली. मेमसाहेब, अहो असं काय करताय? साहेब शहरात गेले. तिथे त्यांना काही अचानक काम निघालं असेल, रस्त्यात काही अडचण आली असेल. अशा परिस्थितीत त्यांना उशीर होऊ शकतो ना. तुम्ही किती वेळ थांबणार? माझं ऐका, चहा घ्या. सुमेधा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिचा एकच धोशा होता, चहा मी साहेबांबरोबरच घेईन. मला तुमचा हट्ट समजत नाही आहे मेमसाहेब, भोलाराम काहीशा नाराजीच्या स्वरात म्हणाला. आणि तुला तो समजणारही नाही. भोलाराम गप्प राहिला. तेवढ्यात एका कारचा आवाज ऐकू आला. मेमसाहेब, कुठली तरी कार येते. अरे कशावरून? एखादी बसही असेल. सुमेधानं जणू आशा सोडून दिली होती. मेमसाहेब, या भागात माझं आयुष्य गेलं आहे. मी कार, बस आणि ट्रकचा आवाज ओळखू शकतो. हा आवाज कारचाच आहे. तर मग साहेबांची कार असेल, सुमेधा यावेळी काहीशा उत्साहात म्हणाली. आलो बघून. सुमेधा काहीच बोलली नाही. साधारण 10 मिनिटांनी भोलाराम परत आला. त्याचा चेहरा हिरमुसला होता. कोणी टुरिस्ट आहेत, आपलं हॉस्पिटल बघायला आले. सुमेधाचा उजळलेला चेहरा क्षणार्धात निराशेनं ग्रासला गेला. आता तरी चहा घ्या. साहेबांचा काही नाही. मी चहा घेणार नाही, एकदा सांगितलं ना. भोलाराम काहीसा भयभीत झाला. आजपर्यंत सुमेधाला असं ओरडून बोलताना त्यांनी कधी पाहिलं नव्हतं, ऐकलंही नव्हतं. सुमेधालाही त्याची जाणीव झाली असणार. स्वतःला आवरत तिने सौम्य आवाजात विचारलं, आज जेवणाचा काय बेत आहे भोलाराम? बिर्याणी, फ्राय मटण आणि कोफ्ता. भोलाराम खाली मान घालत हलक्या आवाजात म्हणाला. चालेल, तू स्वयंपाकाला लाग, तोपर्यंत साहेब येतील. भोलाराम आत निघून गेला. आता अंधार चांगलाच वाढला होता. आकाश चांदण्याने भरून गेलं होतं. हवेतला गारवा वाढला होता. सुमेधाने रिस्टवॉचमध्ये बघितलं, 7:05 झाली होती. आता विक्रांत आला तरी ते मंकी पॉईंटला जाऊ शकणार नव्हते. खरं तर मंकी पॉईंटला जाताना तिने त्याच्याशी बरंच काही बोलायचं ठरवलं होतं, पण तिच्या सगळ्या उत्साहावर पाणी पडल्यासारखं झालं होतं. एवढा सगळा केलेला जामानिमा वाया गेला होता. त्याचभरात तिने चहा न पिण्याचा हट्टीपणा केला होता. खरं तर भुकेनं तिचा जीव कासावीस झाला होता, पण आता भूक आणि वाट पाहण्याची परिसीमा झाल्यानं त्याचं रूपांतर हळूहळू संतापात झालं होतं. तिची आता जवळजवळ खात्री झाली होती, विक्रांत परस्पर दिल्लीला निघून गेलेला असावा. चंडीगडनी त्याला दिल्लीची आठवण करून दिली असणार, म्हणून तर ती त्याला चंडीगडला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होती. तिला माहिती होतं, एकदा का तो शहरी जीवनात गेला की तिथून परतण्याचं भान त्याला राहणार नाही. याचा अर्थ एवढाच की विक्रांतला ती पुन्हा एकदा गमावून बसली आहे, आणि यावेळी कदाचित कायमची. शहरातलं यांत्रिकी आयुष्य पुन्हा त्याला तिच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. त्या यांत्रिकी जीवनातलं एक चक्र बनवून तो तिथेच फिरत राहील आणि ती पुन्हा एकदा त्याच्या आठवणीत पिचत राहील. परवा रात्री नशेच्या अंमलाखाली का होईना आकाशातल्या चांदण्या गोळा करून तो तिच्या ओंजळीत टाकू पाहत होता. ती तिची ओंजळ आता रिकामीच राहील. ही रिकामी ओंजळ घेऊनच का आता तिला जागायला लागणार? हवेतला गारठा आता चांगलाच वाढला होता, पण सुमेधाला तिची शुद्ध नव्हती. ती अजूनही पॅसेजमध्येच उभी होती. अंधार आता चांगलाच गडद झाला होता. रात्रीची नीरवता त्यात भर घालत होती.
कार किंवा बसचा आवाजसुद्धा आता येत नव्हता. सगळं वातावरणच जणू गोठल्यासारखं स्तब्ध झालं होतं. निदान सुमेधाला तरी तसं वाटत होतं. नकळत पुन्हा एकदा तिने रिस्टवॉचमध्ये बघितलं. 8 वाजायला आले होते. सुमेधाने एक सुस्कारा सोडला. त्याचवेळी भोलाराम बाहेर आला. मेमसाहेब, जेवायचं काय करायचं? मी थांबणार आहे. आणखीन किती वेळ थांबणार? तुम्ही चहासुद्धा घेतला नाही. तू माझी काळजी करू नकोस. मी नाही करणार तर कोण करणार? तुम्हाला वाटतंय साहेब आता येतील? हो, मला नाही वाटत ते आता येतील. असं म्हणू नकोस, माझी खात्री आहे. आणि नाही आले तर एवढं जेवण बनवलं त्याचं काय करायचं? फेकून दे रे रस्त्यावर. सुमेधा एकदम चिडून म्हणाली. भोलारामनी मान खाली घातली. सुमेधाला पुन्हा आपली चूक उमगली. बिचाऱ्या भोलारामवर राग काढण्यात काय अर्थ आहे? सॉरी भोलाराम, मला माफ करा. माझी मनस्थिती ठीक नाही आहे. त्या भरात सुमेधा खजील स्वरात म्हणायला लागली. आणखीन किती वेळ वाट बघणार तुम्ही साहेबांची? गेली 10 वर्ष मी त्यांची वाट बघत होते. वाट पाहण्याची ही शिक्षा मला भोगावीच लागणार. सुमेधा एक दीर्घ निश्वास सोडत म्हणाली. मी समजलो नाही. तू ते समजूही शकणार नाहीस. एक मिनिट मेमसाहेब. काय झालं भोलाराम? कारचा आवाज येतोय. काय? हां मेमसाहेब, कारचा आवाज येतोय. मला नाही ऐकू येत. मला येतोय. कार चढतीये. हे बघ, तुला भास होतोय. नाही, भोलाराम ठामपणे म्हणाला. काही क्षण दोघेही गप्प राहिले. सुमेधानं भोलारामचं बोलणं फारसं मनावर घेतलं नव्हतं. आणखीन 3-4 मिनटं अशीच गेली आणि मग हॉर्नचा आवाज ऐकू आला. मेमसाहेब बघा, मी म्हणालो होतो ना एक कार येते. भोलारामचा स्वर काहीसा उत्तेजित झाला होता. खरंच, हा तर कारच्या हॉर्नचा आवाज. यावेळी सुमेधानेही हॉर्नचा आवाज ऐकला होता. यावेळी कारने अर्धा घाट पार केलाय. आणखीन 10-15 मिनिटात कार आपल्या हॉस्पिटलजवळ पोहोचणार. सुमेधाच्या भोलारामच्या बोलण्यावर विश्वास बसला होता, पण ती कार विक्रांतचीच आहे ही तिला खात्री वाटत नव्हती. आपली आशा पुन्हा निराशेत बदलली जाईल याची तिला भीती वाटत होती. म्हणूनच प्रत्यक्ष विक्रांत जोपर्यंत समोर दिसत नाही तोवर ती नुसत्या कारच्या हॉर्नवर विश्वास ठेवायला तयार नव्हती. मेमसाहेब, मी आपल्या हॉस्पिटलजवळ जातो. साहेब कार तिथेच उभी करतात. सुमेधा काही बोलली नाही. भोलारामनी तिच्या उत्तराची वाट पाहिली नव्हती. तो सॅनिटोरियमच्या दिशेनं चालायला लागला होता. सुमेधा पॅसेजमध्ये असलेल्या एका खुर्चीत बसली. नकळत तिच्याही छातीत धडधड वाढली होती. भोलाराम एवढ्या उत्साहानं गेलाय खरा, पण तो पुन्हा चेहरा पाडून तर येणार नाही ना. तसं झालं तर मग आपल्या मनातली ही धुगधुगती आशाही संपुष्टात येईल. आता हॉर्नच्या ऐवजी कारच्या चढाई चढण्याचा आवाज ऐकू यायला लागला. त्या नीरव शांततेत तो आवाज जवळजवळ येत होता. सुमेधाची छाती आता जोरजोरात धडधडायला लागली होती. खुर्चीवर बसून राहणं तिला अगदी अशक्य झालं. तशी ती उठली आणि पुन्हा अस्वस्थपणे पॅसेजमध्ये यरझाऱ्या मारायला लागली. आता तिचं सगळं लक्ष भोलारामच्या येण्याकडे लागलेलं होतं. श्रोते हो, हा होता 8वा भाग सुरेश वैद्य लिखित वळणावरचं वय या कादंबरीचा. 9वा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.